नमस्कार. आज या रस्त्याविषयी आम्ही पीडब्ल्यूडी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. या रस्त्याची मंजूर एस्टिमेट जी कॉस्ट आहे हे 1,49,0870 एवढी कॉस्ट आहे, म्हणजे जवळपास 1.5 कोटीचा हा रस्ता आहे. एस्टिमेट मध्ये जी मागणी केलेली हा रस्ता ऍक्च्युअल असताना 18 इंचाचा आहे. तुम्ही जर पाहिलं उप बायपास म्हणून आपण ह्या रस्त्याला बघितलं जातं. इन केस ऑफ उद्याच्या इमर्जन्सीसाठी हा रस्ता वापरला जातोय. आतापर्यंतचा करमाळ शहरातला सगळ्यात हेवी रस्ता म्हणून ह्या रस्त्याची ओळख पाहिजे. 18 इंचाची थिकनेस म्हणजे जवळपास 1.5 फूट रस्ता जाडेल येतोय. ह्याला जे मध्ये सिलेंड भरण्यासाठी जे आपण क्रॅकिंग केलेले, तुम्ही त्याची परिस्थिती बघा. रस्ता होऊन जवळपास 3 महिने झालेले. 3 महिन्यात सुद्धा ह्या रस्त्याला आता क्रॅकिंग पडले. 1.5 कोटीचा रस्ता, तर त्याची परिस्थिती आज एवढी असेल. रस्त्याची थिकनेस आणि लेंथ तर ह्याची 33 फूट सांगितलेली. जर तुम्ही प्रत्यक्ष जर बघितलं, 33 फूट म्हणजे 2 वाहन बसून दोन्ही साईडला 4-4 फुटांचे तुम्हाला सांगतो साईड पट्टी येतात. तुम्ही ती परिस्थिती बघा. मुरुम बघितला तर मुरुम पूर्ण मातीसारखा मुरुम टाकलाय. आज ह्या प्रत्येक गोष्टींना आज कोट्यवधी रुपये तुमच्या आमच्या टॅक्स मधनं खर्च केलेले. रस्त्याबद्दल आमचं दुमत नाही किंवा कोणावर हे करायचं नाहीये, पण आज 3 महिन्यात जर ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होणार असेल तर भविष्य काळामध्ये हे पूर्ण दर्जेदार काम तर राहणारच नाही. उन्हाळ्या परिस्थितीमध्ये जर कॉन्क्रीट रोड क्रॅक जातो तर उद्या पावसाळ्या परिस्थितीमध्ये काय असेल. आणि मी ह्याचं निवेदन पीडब्ल्यूडीच्या अकलूजला पण दिलेलं आहे, एक्झिक्युटिव्ह कडे दिलेलं आहे, तुम्हाला सांगतो डीवाय एक्झिक्युटिव्ह कडे पण दिलेलं आहे आणि करमाळ्यातल्या ज्युनियर इंजिनिअरकडे पण दिलेलं आहे. त्यांनी तातडीने ह्या विषयाकडे लक्ष घातलं पाहिजे. यामध्ये या रस्त्यामध्ये सिलेंड भरलेलं नाही. आज ह्या कोपरे पण ह्या रस्त्याचे तुम्ही बघताय तर कडेचे कोपरे सुद्धा उडायला लागलेले, तुकडे पडायला लागलेत त्याच्या सगळ्या जागांवर. अनधिकृतपणे ह्याच्यावरती तुम्हाला सांगतो स्पीड ब्रेकर टाकले. स्पीड ब्रेकरचा कुठेही समाविष्ट त्याच्या कोटेशन मध्ये नाहीये, आणि जे समाविष्ट आहे ते तर कामच पूर्ण झालेलं नाही. तर मी पीडब्ल्यूडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण विनंती करेन आणि करमाळा शहरातल्या सगळ्या सुशिक्षित वर्गाला त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो की असे जी कामं आपल्या टॅक्सच्या पैशात झालेले ह्याच्याकडे वैयक्तिक आपण सर्वजणांनी लक्ष घालून आपल्या पैशाने जो हे विकास होतोय त्याच्याकडे लक्ष घालून ते प्रामाणिकपणे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ठेकेदाराकडनं तयार करून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्या सुखसुविधा आपल्या पैशातनं आपल्याला मिळाल्या पाहिजे. एवढीच विनंती आहे माझी. सध्याचा जो रस्ता आहे हा नेमका कोणत्या योजनेतून किंवा काय कशा कुठल्या ह्याच्यातून ह्याला निधी प्राप्त झालेला आहे रस्त्याला? हा रस्ता तुम्हाला सांगतो जुनी लाकड मिल ते ह्याच्यापर्यंत आयसीआयसीआय बँकेपर्यंत हा रस्ता मंजूर आहे. ह्याची टोटल लेंथ जी आहे ती 33 फुटाची आहे. थिकनेस ह्याची 18 इंचाची. ह्याला जवळपास 1.5 कोटीचा तुम्हाला सांगतो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ह्याची योजना मी आपल्याला कुठल्या योजनेत आलं सांगतो, पण पीडब्ल्यूडी कडे ह्याचं काम दिलेलं आहे. पीडब्ल्यूडीने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ह्याची ऑर्डर काढलेली. 3 टप्प्यामध्ये हे काम सांगितलं होतं. 3 लेअर आहेत ह्या रोडला. तुम्हाला सांगतो IRC जे इंडियन रोड काँग्रेस जे ठरवतात ह्या रस्त्याची थिकनेस किती असते पाहिजे, त्यांच्या अंतर्गत ह्या रस्त्याची खडी कोणती पाहिजे, कॉन्क्रीट कसं पाहिजे, सिमेंट कसं वापरलं पाहिजे, ह्याला सिलेंट कोणतं वापरलं पाहिजे, आफ्टर दॅट ह्या रस्त्याला जो कडचा मुरुम आहे ही मुरुम सुद्धा कुठनं घेतला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ठरवलेल्या. पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्या खिशात पैसा घालून तुम्हाला सांगतो निकृष्ट दर्जाचं काम तुम्ही आज पाहताय. हा रस्ता वास्तविक पाहता करमाळा शहराच्या विकासासाठी आणि भविष्यात होणाऱ्या ट्रॅफिकसाठी खूप महत्वाचा रस्ता आहे. तर याच्याकडे सगळ्या लोकांनी, मला वाटतं सामान्य लोकांनी सुद्धा लक्ष घालून ह्याच्याविषयी आवाज उचलला पाहिजे. करमाळा शहरातील हा रस्ता आहे, आपण बांधकाम विभागाला याचं निवेदन दिले. करमाळा नगरपालिकेच्या हातीतला रस्ता आहे, काय त्या संदर्भात नगरपालिकेचा यामध्ये काय रोल आहे का? करमाळा नगरपालिकेचं कंस्ट्रक्शनचा ह्याचा काही विषय नाहीये, पण हा देखभालीचं कॉन्ट्रॅक्टरकडे माझ्या यांनी वर्षाची 5 वर्षाची ह्याच्याकडे हे कॉन्ट्रॅक्टरने 5 वर्षासाठी ह्या रस्त्याची देखभाल आहे. मी एक्झॅक्ट पाहून सांगतो 5 वर्षे का वर्षाचे म्हणून, पण देखभालीचं दिलेलं आहे. पण आता काम अजून पूर्ण व्हायच्या आधी त्याला क्रॅक गेलेले आणि नगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळं ह्याच्या रस्त्याच्या कडेचे जे अतिक्रमण आहेत, गटरी आहेत, किंवा तुम्हाला सांगतो अनधिकृतपणे जे ह्याच्यावरती होते ते नगरपालिकेचा त्याच्यावर कंट्रोल असतोच. म्हणजे नगरपालिकेचा एनओसी ह्या रस्त्यासाठी लागतच. ते पण नगरपालिकेला आम्ही निवेदन देऊ. अद्याप मी नगरपालिकेला निवेदन दिलेलं नाहीये, पण मी निश्चित तुमचं हे झाल्यानंतर मी आता नगरपालिकेला तातडीने चीफ ऑफिसरला ह्याचं निवेदन देणार. ह्या रस्त्या संदर्भात आपण ह्या सर्व काही गोष्टी सांगितल्या, याच्यावर कारवाई होईल का? आणि जर नाही झाली तर आपलं काय पुढचं पाऊल असेल? नाही, याच्यावर तर कारवाई नाही झाली तर आम्ही हजारोच्या संख्येमध्ये
मोर्चा पीडब्ल्यूडीच्या ऑफिसवर काढणार आहोत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, रस्ता रोको आंदोलन सुद्धा 100% होईल. आणि जर हे होऊन सुद्धा जर पीडब्ल्यूडी जागे होत नसेल तर याचा तुम्हाला सांगतो सगळ्या सामान्य जनतेने विचार केला पाहिजे की आपल्याच पैशातून आपल्याला जर ही सुखसुविधा मिळून तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार करून जर म्हणजे रस्त्याचं एस्टिमेट 1.5 कोटीचं आहे आणि 50 लाखाच्या लायकीचा सुद्धा हा रस्ता होत नाही आणि 1 कोटी जर पैसा कोणाच्या खिशात जातोय तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला वाटतं की निश्चितपणे सर्वसामान्य जनता ह्या विषयावरती समोर येईल आणि जो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो यासाठी सगळेजण जागे होते.